नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. इकडे तेजूने सांगितल्याप्रमाणे सूर्या इकडे डॅडीला जबाब विचारायला आलेला असतो आणि त्यासोबत ऊर्जा वगैरे सर्व फॅमिली आलेली असते. आणि तो त्यांना विचारतो की डॅडी, इकडे तेजूने मला सांगितलं की त्या दिवशी शालन आत्या मरण पावली, त्या दिवशी इकडे किचन मध्ये रॉकेलचा वास आला. तर डॅडी एकदम शांतपणे आणि नम्रपणे उत्तर देतात, थांबा, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. डॅडी वरून स्टोव काढतात आणि बोलतात की ह्या स्टोव मुळे ते रॉकेलचा वास आला, कारण की त्या ज्या दिवशी शालन मरण पावली त्या दिवशी घरात पाहुणे आले होते आणि गॅस संपलेला होता. म्हणून शालनने हा स्टोव काढला आणि त्यावर चाय बनवायचा प्रयत्न केला, पण स्टोव काही चालू झालेला नाही. म्हणून हे इकडे रॉकेलचा वास आला. तर डॅडी त्याला म्हणतात की तुझ्या आत्याला तर माहित आहे, तुझ्या आत्याला पाहुण्यांची फिकर किती असते. ते कधी उपाशी वापस गेले पाहिजे असं तिला वाटत नाही, म्हणून तिने हे केलं. तर डॅडी आपला जो रस्ता आहे तो साफ करून टाकतात. सूर्याला डॅडीवर विश्वास होऊन जातो. आणि पण इकडे मालनला वाईट वाटत असतं की हा डॅडी किती क्रूर आहे, पण तिची वाचा नसते म्हणून ती काही बोलू शकत नाही. मग नंतर इकडे शालनचा प्रोग्राम असतो घरी. तर इकडे सर्व जमलेले असतात. इकडे मालनला खूप वाईट वाटत असतं, मालन खूप रडत असते, पण मालन काही सांगू शकत नाही. तर इकडे मालनला सूर्या आणि तुळजा बोलते की मी तुला आणि वही देते, त्यावर तू लिहून दाखव. तर डॅडीने सांगितल्याप्रमाणे डॅडीने तिला अगोदर सांगितलं असतं की जर तू माझ्याबद्दल कोणाला काही सांगितलं तर शालनचे जे हाल झाले तसे तुझे हाल होईल, हे लक्षात ठेव. तर इकडे मालन घाबरली असते. मालनला घाबरलेलं पाहून डॅडी बोलतात की असंच नेहमी घाबरायचं आणि असंच घाबरायचं तरच मला छान वाटेल आणि तरच तू जिवंत राहशील, असं तिला धमकी दिलेली असते. म्हणून ती घाबरलेली असते आणि मग ती त्या पेन वहीने त्या वहीवर लिहित असते की मला वरती गडावर फिरायचं होतं, म्हणून मी तिथे गेली होती आणि तिथे शालन सोबत गेली होती आणि मी माझा तोल घसरला आणि त्या मला शालन वाचवायला आली आणि तिचा तोल गेला म्हणून ती खाली पडली, असं ती सांगत असते. या सर्वी माझी चुकी आहे अशी सांगत असते आणि रडत असते खूप. तर डॅडी बोलतात की तू असं केलं, मला माहीतच नव्हतं. डॅडी खोटेपणाचा आव आणतात आणि बोलतात, त्या मालनलाच दोषी ठरवतात आणि बोलतात की मी तुला जिंदगीभर माफ करणार नाही, तू माझ्या शालनचा जीव घेतलेला आहे. पण तुळजा आणि सूर्या तिला समजवतात की तुझी यात काही चूक नाही आहे, ते प्रसंगावधान झालेलं असेल आणि ते कोणाच्या हाती नसतं, ते चुकून घडलेलं आहे. तर ते तिला समजवत असतात तुझी काही चूक नाही आहे. डॅडी बोलतात चला आता कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला चला. सर्व कार्यक्रम चालू असतात आणि सर्व कार्यक्रम करून सर्व निपटून गेलेले असतात. तर सूर्या तिथे बसलेला असतो फोटो समोर आणि बोलतो की आत्या, तू गेली असं वाटत नाही मला, पण तुझी आठवण खूप येते. आणि तो तिच्या समोर रडत असतो. इकडे बाहेर धनू आणि दत्तू बोलत असतात. दत्तू धनूला समजवत असते आणि बोलत असते की तुझी आत्या गेली, मला खूप वाईट वाटत आहे, पण तू सावध स्वतःला. आणि तो तिला दिलासा देत असतो. तो स्वतः चांगलं बनण्याचं काम करत असतो की मी किती चांगला आहे असं दाखवत असतो. इकडे तेजू आणि राजू बोलत असते. तेवढ्या तिकडे सरनोबत आलेले असतात डॅडीला भेटायला आणि ते डॅडीला त्यांच्या पत्नी गेल्याबद्दल ते त्यांना सांत्वना दाखवत असतात आणि बोलत असतात की आमच्या धाकट्या भावाचं आम्ही लग्न करायचं ठरवलेलं आहे, एखादी गरीब मुलगी असेल तर सांगा. तर डॅडी त्या राजूचं नाव सुचवतात, पण सरनोबत बोलतात की सूर्या या गोष्टीसाठी मानला पाहिजे, तरच हे लग्न होईल आणि मेन पत्रिका जुळल्या पाहिजे, पत्रिका जुळल्या तरच आमचं काही होईल, कारण की पत्रिका जुळल्या नाही तर काहीच होणार नाही, असं ते सांगत असतात. तर डॅडी बोलतात ठे मी बघतो आहे. तर त्यानंतर इकडे सूर्याला विचार पडलेला असतो आणि इकडे तुळजालाही विचार पडलेला असतो की तिथे गडावर आत्या होती आणि हे दोघी होत्या, पण आत्या मालन आत्या खूप लांब बसलेली होती आणि शालन आत्या खाली पडलेली होती. असं कसं होऊ शकते, त्यांना विचार पडलेला असतो. इकडे डॅडी खुश असतो आणि डॅडीला वाटते की आता सर्व सावरलेलं आहे, आता आपलं काही होणार नाही. पण इकडे मालन त्या देवासमोर बसलेली असते आणि देवाला म्हणत असते की
माझी आवाज आणून दे, माझी वाचा गेली आहे, माझी वाचा आणून दे, मला सर्वांना सत्य सांगायचं आहे. तर तेवढ्यातच तिची वाचा येते आणि ती बोलते की आता मी सर्व सत्य सूर्याला सांगणार आणि डॅडीचं कृत्य सर्वांसमोर आणणार. तर आता सामूहिक भागात आपल्याला हेच पाहणं रंजक ठरणार आहे की बालन हे सर्वांना सत्य सांगणार आहे आणि डॅडीचं कृत्य सर्वांसमोर येणार आहे आणि डॅडीचा सूर्या काय हाल करणार आहे आपल्याला सामूहिक भागात कळणारच आहे. तर आमचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.